तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कडक थंड मस्त असं उन्हाळा लागलेला आहे आणि काहीतरी उन्हाळ्यामध्ये थंड खाण्याची इच्छा होते. तर मस्त असा आपण थंडगार फालुदा बनलेला आहे, मँगो फालुदा आणि टरबूज फालुदा. तर ही टरबूज फालुद्याची मी नवीन रेसिपी ट्राय केली आहे. मँगो फालुदा तर आपण नेहमीच खातो पितो. तर मग बघा कसा झालेला आहे आणि पूर्ण रेसिपी बघा मस्त छान. चला कसा बनवायचा बघू. तर आपण आता मँगो फालुदा आणि टरबूज फालुदा बघणार आहे. तर दोन्ही फालुदे एकदाच दाखवणार आहे. तर काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर बघू शकता मी टरबूज घेतलेला आहे, हे बारीक कट करून आणि हे असं दोन्ही याच्यामध्ये हे वेगवेगळं लागणार आहे आपल्याला. आणि मँगो घेतलेला आहे. तर आपल्याला हे पूर्ण साहित्य एकच लागणार आहे. ही शेवई घेतलेली आहे मी शिजवून, हा सब्जा घेतलेला आहे भिजवून, ट्रुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स, रोज सिरप आणि मिल्क मेड. आणि हे दूध राहिलेलं आहे मस्त थंडगार केलेलं आहे. तर मी अगोदर आता मँगो फालुदा बनवून दाखवते तुम्हाला, नंतर आपण टरबूज फालुदा बघू आणि व्यवस्थित रेसिपी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसं कसं बनवलं. चला तर मँगो फालुदा बनवून घेऊ आपण. तर हा आंबा घेतलेला आहे ना कट करून, हा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. त्यामध्ये थोडंसं 1 कपभर दूध टाकूया आणि मिल्क मेड टाकूया 3 चमचे. हे दुकानामध्ये अवेलेबल असतं, हे तुम्ही म्हणजे असेल तर टाकू शकता, नसेल तर दूध आणि मँगो पण आंबा पण चालेल. तर आता याचा ज्यूस बनवून घेऊया आपण. शेक आपल्याला रस बनवायचा नाही, मँगो रस बनवायचा नाही, कारण आपल्याला एक आईस्क्रीम किंवा मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क या तिन्हीपैकी एखादी वस्तू जरी असेल तर चालून जाईल. तर बघा आपला मस्त मँगोचा शेक तयार झालेला आहे. आपण याच्या एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर आता मँगो झालेला आहे बारीक करून आपला शेक. आता आपण टरबूजचा बनवून घेऊया शेक. आता हे मिक्सरमध्ये टाकायचं आणि मी थोडंसं दूध वापरणार आहे आणि साखरेचा वापर केलेला नाही मी, कारण आपलं टरबूज पण गोड आहे आणि याच्यामध्ये आपण मँगोमध्ये मिल्क मेड टाकल्यामुळे साखरेचा वापर केलाच नाही. तर बघा मस्त आपला टरबूजचा पण शेक रेडी आहे. दुधाचा मी थोडाच वापर केलेला आहे, कारण टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे. तर चला आपला मँगो शेक रेडी आहे, टरबूजचा शेक पण रेडी आहे. तर आपण फालुदा कसा बनवायचा चला बघा. तर हे रोज सिरप आहे. अगोदर आपण मँगो फालुदा बनवून घेऊया. तर थोडंसं आपण आता हे कट केलेले बारीक मँगोचे तुकडे टाकणार आहे, नंतर सेवई, नंतर आपला मँगो शेक, ड्रायफ्रुट्स, ट्रुटी फ्रुटी, सब्जा, असे मस्त छान असं एकावर एक मस्त त्याला लेअर द्यायचे आहे आपल्याला. आणि सब्जा लगेच 5 मिनिटामध्ये असं भिजत ठेवला की लगेच फुलून येतो. परत आता हे मँगो कट केलेले, ट्रुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स, थोडी सेवई, आपला मँगो ज्यूस, मँगो शेक. परत आता आपण छान एकदा सब्जा टाकूया. तर एकदम थंड असतं सब्जा आणि एकदम छान पण लागतो. तुम्ही फालुदा जर नक्की पिला असाल तर तुम्हाला समजेलच. आता व्हॅनिला आईस्क्रीम, आणि वरतून आता छान मस्त आपण कट केलेले बारीक
आंब्याचे तुकडे. छोटे छोटे. आणि थोडासा सब्जा. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स. छान मस्त एकदम भारी दिसतंय आणि खायला पण एकदम छान लागतं. आता हे आपलं तयार आहे मँगो फालुदा. परत आता तसंच आपण या ग्लासला सर्व सिरप लावून घेऊया. टरबूजच्या बारीक केलेल्या कट केलेल्या फोडी. नंतर टरबूज शेक. नंतर शेवई. आणि ही शेवई फालुद्यामध्ये वापरतातच, त्याच्यामुळं एकदम छान मस्त फालुदा होतो. तर फालुद्याचं असंच आहे रेसिपी, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे आहे सब्जा. मस्त छान त्रुटी फ्रुटी. आणि अशा छान छान मस्त रेसिपीसाठी कांचन रसोईघरला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे टरबूजचे काप, ड्रायफ्रुट्स असे छान मस्त लेअर एकावर एक द्यायचे. हे लेअर आता याचा शेवईचा. आणि एकदम हे असं व्यवस्थित जर केलं ना एकदम छान लेअर दिसतात. आणि हे सब्जा. परत अशी त्रुटी फ्रुटी. आणि आपलं ज्यूस टरबूजचं मस्त. आईस्क्रीम. तर हे टरबूजचे काप मस्त छान. त्रुटी फ्रुटी. ड्रायफ्रुट्स. तर बघा रेडी आहे आपला टरबूजचा फालुदा. तर बघा छान मस्त आपली मँगो फालुदा आणि टरबूज फालुदा आपला रेडी आहे कांचन रसोईघरमध्ये. तर कसा बनवायचा पूर्ण रेसिपी बघा. आणि मी फक्त एकच साहित्य वापरलेलं आहे दोन्हीमध्ये. फक्त मँगो फालुद्यामध्ये आपण मिल्क मेडचा वापर केलेला आहे. नाहीतर पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं आहे. आणि असेच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवीन मस्त व्हिडिओ येऊन जातील रेसिपी. खाऊन मस्त छान झालं.